शिंदेंच्या दिल्ली वारीवर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। काही लोक उठसूट दिल्लीला जातात, बाबा मला मारलं असं काही जण दिल्लीला जाऊन सांगतात। एकनाथ शिंदे आणि शहांच्या भेटीवरून ठाकरेंनी टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे। तुम्ही मैत्रीची ऊब बघितली, आता मशालीची धग सोसा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय। पालघर हत्याकांडात आरोप असलेल्या काशीनाथ चौधरीला प्रवेश का दिला? चौधरी दोषी नव्हते तर पक्षप्रवेशाला स्थगिती का दिली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय। मुंबईचे लचके तोडताना मी पाहू शकत नाही, मुंबई लुटायला देणार नाही, आम्ही मुंबई पालिका जिंकणारच असं म्हणत ठाकरेंकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय। पुणे जमीन घोटाळा झालाच कसा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय। तक्रार करणारे पण हेच, क्लीन चिट देणारे पण हेच, घोटाळा झाला पण फडणवीसांनी काहीच केलं नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावलाय। नवाब मलिकांवरून भाजपचा ढोंगीपणा उघड झालाय। मलिकांच्या पक्षाचा पाठिंबा कसा चालतो? मलिकांना देशद्रोही म्हणणं भाजपचं ढोंग असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी टीका केली आहे। उदय सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचं कौतुक करण्यात आलंय। कोकणातला एक सहकारी मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर, शिवसेनेचे पदाधिकाऱ्याला सुद्धा तुमचा अभिमान असं वक्तव्य रत्नागिरीतील महायुतीच्या मेळाव्यात उदय सामंतांनी केलंय। जामखेड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। युती न झाल्यानं भाजप शिवसेना आमने-सामने आलेत। भाजपकडून प्रांजल चिंतामणींना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे। शिवसेनेकडून पायल बाफना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। भास्कर जाधवांकडून उदय सामंतांचं कौतुक करण्यात आलं। सामंत एकाच वेळी अनेक ठिकाणी संबंध जपतात असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलंय। भास्कर जाधवांनी राणे कुटुंबावर निशाणा साधलाय। काही नेत्यांमुळे कोकणाचं नाव बदनाम झालं असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलंय। बीड नगरपालिका निवडणुकीत उतरलेल्या एमआयएम कडून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आलाय। बीड शहरातील विविध धार्मिक ठिकाणांना भेटी देत मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे। यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी बीड शहराचा विकास हाच आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असल्याचं सांगितलंय। जातीय पक्षांकडून निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय। बीड शहरातील जनता सुजाण आहे, एमआयएम सोबतच जनता राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, अन्यथा निवडणुकाच रोखू असा गंभीर इशारा सर्वोच्च न्यायालयानं राज्य शासनाला दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय आरक्षणाची मर्यादा 36%च्याही आत असल्यानं निवडणूक प्रक्रियेत अडचण येणार नाही। जरांगे यांचा फडणवीस अजित पवारांना इशारा, तुम्ही धनंजय मुंडेंना चौकशीसाठी बोलावत नाही, आता तुम्हाला नाकी नऊ आणणार असं म्हणत जरांगेंनी इशारा दिला। शिंदे तक्रार करणारे नाही, मार्ग काढणारे नेते आहेत। महायुतीत कोणी मिठाचा खडा टाकू नये। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। भंडाऱ्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आलंय। आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा न्यायालयानं मोठा दिलासा देत विवादित प्रकल्पाच्या जमिनीवर शेती करण्याची परवानगी दिली आहे। नांदगाव नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग आलाय। माजी नगराध्यक्ष राजेश कवडे नगर परिषद निवडणूक रिंगणातून बाहेर पडलेत। कवडे यांचा नगर परिषद निवडणुकीतील अर्ज अवैध ठरल्यानंतर अपक्ष अर्जही घेतलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी दक्षिणचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना पक्षातून काढलंय। स्वतःहून रवींद्र चव्हाणांना राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली होती। आता सक्रियपणे मुलीचा प्रचार करणार असं स्पष्टीकरण राजेश सावंत यांनी दिलंय। अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांचा राजीनामा त्यांनी दिलाय। प्रकृतीचं कारण देत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्यतेचा राजीनामा दिलाय। सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय। बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचं असं वक्तव्य सचिन अहिर यांनी केलंय। बिहारच्या जनतेनं मतचोरीचा मुद्दा नाकारलाय असं वक्तव्य भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी केलंय। एनडीएला ऐतिहासिक विजय मिळाला असंही ते म्हणाले। जामनेरमध्ये गिरीश महाजन यांनी शिवसेनेला धक्का दिलाय। शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या 2 उमेदवारांनी अर्ज माघारी घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय।